नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. रत्नेश पावशे, काटेमोनी कल्याण. आणि आपल्या नंदीचं नाव? दुडकी. दादा दुडकीचा उसटणे मैदानामध्ये एक चांगला गुलाल झाला, तर सांगा ना आजचा कसा नियोजन होता गुलाचा? आजचा नियोजन होता बदलापूर दहिवलीचा उत्तम शेटगावली, नितीन शेटगावली यांचा ओम होता आणि दुडकी होती. कशी जमली होती? जुई कामोटीची गाडी बिनजोडला होती, बटन आणि लादेन. मग आम्ही त्यांच्यावर नाव फिरवलं आणि गाडी झाली आमची. दादा आज चांगलीशी गाडी पाहिली ओम आणि दुडकीची, त्या गाडीबद्दल सांगा ना, कसं स्पीडला गाडीला? ओम आणि दुडकी आज पहिलाच नियोजन होता आमचा आजचा, ओमचा आणि दुडकीचा. नेहमी दुसरे पेरे असतात, पण आज ओमचा आणि दुडकीचा पहिलाच पेरा असतात. तर कामोट्याला नाव दिलं बिनजोडला, तर आम्ही त्यांचं नाव फिरव, नितीन शेठ बोलले की नाव फिरवू यांच्यावर बोलतो, आम्ही नाव फिरवलं त्यांच्या बिनजोड. दादा आपण बघतो ना दुडकी दोन्ही साईड पब्लिकने पळतो, काय सांगाल त्याबद्दल? आमचा बैल दोन्ही साईड पब्लिकने पळतो आणि यावर्षी 24 गुलाल झाले आमचे. 24 गुलाल झाले, त्याच्यातून 5 आमचे हार पण झालेले आहे. कंटिन्यू गुलालमध्येच आहे. 29 गुलालपैकी 24 विजयी झालो, 5 गुलाल आमचे पडलेले आहेत. दादा ते गुलाल पराभव झाले, त्यामधून काय शिकले तुम्ही? पराभूत झाले म्हणजे आमची गाडी पण चांगली पळाली, पण समोरची जास्त गाडी पळाली आणि हारजीत होतेच असते खेळामध्ये. त्यामुळे सर्व पोरांच्या नियोजनानुसार थोडं शांतता बाळगली आम्ही आणि केलं. म्हणजे दादा आपण बघतो का आता मुंबईमध्ये आहे ना चांगले नंदी असतात, आणि परंतु आपण जे बिनजोडलं नाव असतं त्याच्यावर नाव फिरवायला देखील आपल्यामध्ये एक क्षमता लागते का, आपले नंदींवरती विश्वास लागतो. काय म्हणणार त्याबद्दल? कारण का आज कुठेतरी आपण तो विश्वास दाखवला आणि नंदीने आपल्याला गुलाल मिळवला. आता कंटिन्यू आम्ही विचारून तर आमची शर्यत होतच नाही, म्हणजे जमून होतच नाही. आम्ही जास्त शक्यतो बिनजोडलाच खेळतो. आता आतिश पाटीलचा सुंदर असतो, हे कंटिन्यू गाडी आमची त्याच्यात 8 गुलाल पळाली गाडी, आणि 8च्या 8 गुलाल आमच्या आतिश शेटच्या सुंदरमध्ये झाली. दादा आपण म्हणतो का मुंबईमध्ये चर्चेत यायला ना आपल्या नंदीमधली ती क्षमता आहे ना दिसायला लागते प्रत्येकाला, आणि तेव्हा कुठेतरी मैदानामध्ये आपल्या नावाची चर्चा होते. काय म्हणणार, कसं काय आपला संघर्ष राहिला? आम्ही आदत असताना घेतला होता. आदत असताना ज्याने आम्हाला पहिल्याच दिवशी गुलाल दिलं. कंटिन्यू 5 गुलाल झाले होते आमचे, 6वा गुलाल पडला होता. गेल्या वर्षी आम्ही गणपतीत घेतला होता. त्याच्यानंतर आदातमध्येच आमचे पेरे मोठे झाले होते, आणि आता तो 3रा दात पाडला आहे, म्हणजे आम्ही आता 4मध्ये गेलेलो आहे. आणि आता पण कंटिन्यू 29 पैकी 24 गुलाल झाले आणि 5 गुलाल आमचे पडले. नक्कीच कुठेतरी पराभव होतो, परंतु जो गुलालासाठी मेहनत असते ना, जी धडपड असते आपली मुलांची, आणि त्या गुलालाचा महत्त्व काय सांगणार आता आपल्या ग्रुपबद्दल आणि आपल्या सर्व घरच्यांबद्दल? आता ही गाडी पळते आमची कैलासवासी रितेश सावलार पावशे काटेमोनी कल्याण या नावाने गाडी पळते, आणि सर्व आमचे मित्र बरोबर हेच सर्व मेहनत करतात, आणि ते आमचे मामा आहेत, ते आमचे सर्व करतात म्हणजे. आणि सर्व पोरांच्या नियोजनानेच गाडी बैल पडते. पोरच बोलतात का दादा याला पेरा द्यायचं, तर आम्ही नियोजन करतो, सर्व बसून करतो नियोजन. कुठेतरी बघतो आपण दादा का आपलं नंदी जसं चर्चेत येतो ना, पैऱ्यांची देखील आपल्याला चांगले पैऱ्यांची आपल्याला ऑफर देखील येते, आणि आपल्याला चांगले पैरे निवडावे देखील लागतात. काय म्हणजे कसं नियोजन करतात? नक्कीच कारण पेरे आहेत ना, आज जवळजवळ महिनाभरपासून फोन करतात लोक. आता आमचा बुधवारचा ना शुक्रवारचा पण पेरा झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही सांगितलं स्टॉप करेन, आम्ही पुसेगावला जाणार आहे. पुसेगावला नाशिकचा पेरा झालेला आहे आम्हाला, तर आम्ही पुसेगावला सुद्धा जाणार आहे. सर्व पोरांनी नियोजन केलं पुसेगावला जायचं, आणि नाशिकचा पेरा आहे. आणि सर्व लोकांना सांगतो का आम्ही दादा देईन तुम्हाला बैल, पण आमचे 2 पेरे झाल्यानंतर तुम्हाला बैल देईन. नक्कीच म्हणजे कसं असतं दादा का प्रत्येक जो पहिल्यासाठी फोन करतो प्रत्येकजण कुठे नातेसंबंध किंवा कोणत्याही कॉन्टॅक्टमध्येच असतो आपले, आणि प्रत्येकाला नाही बोलता नाहीत. कारण का आपण देखील काय म्हणणं असतं आपला का समोरच्याला नंदी देताना आपण त्या समोरच्या नंदीमध्ये काय म्हणजे नक्की काय पारख करतात त्याची? आता पोरा बोलतात का दादा आपण पळतो, मग आपल्याला वाटतं का हा सोयीस्कर वाटतो, मग आम्ही त्यांना सोयीस्कर वाटेल त्यालाच देतो, आणि आम्ही सर्वांना देतो. म्हणजे असं काही त्याचा पळतो कधी आपला पण उद्या नाही पळणार, तर आम्ही सर्वांनाच बैल देतो. असं काही नाही का तो जास्त पळतो म्हणून त्याला देतो. जो पहिला येईल म्हणजे आमचं जर नातेसंबंध किंवा मित्रपरिवार जे फोन करतात त्यांचा आम्ही पहिला मान ठेवतो, कारण त्यांच्याशिवाय मजा नाही गेममध्ये. हा नाशिकवरून घेतला होता. काय खरेदी किंमत होती? आम्ही 1,75,000 रुपयाला घेतला होता आदात असताना. तेव्हा पण पळताना बघितलं होतं तुम्ही? नाही, आमचे मित्रपरिवार तेव्हा आम्हाला सांगितलं का हा बैल आपल्याला घ्यायचा आहे. मग आम्ही एका शब्दावर दुपार 3 वाजता निघून 7 वाजता बैल घेतला आम्ही नाशिकला जाऊन. बघितलं होतं का? कधीच पळताना बघितलं नव्हतं. एक त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही बैल घेतला. 1,75,000 रुपयाला बैल घेतला होता. आता काय सांगू दुडकी पळत, दोन्ही साईड पब्लिक पळतो आणि न बघता त्याला घेतला होता. जे आमचे मित्रपरिवार नाशिकचे ते बोलले शेठ बोलतो आपल्याला बैल घ्यायचं आहे. 2 वाजता फोनवाला, 3ला सर्व पोरं मित्र जमा केले, 3ला निघालो आम्ही, 7ला तिथे पोचलो, 7ला लगेच बैल घेतला आणि निघलो लगेच आम्ही तिथे. आपल्या गाडी ड्रायव्हर कोण असतो? आमच्या गाडीवर गणपत ड्रायव्हर असतो, ज्ञानीमामा असतो, कुणाल ड्रायव्हर असतो, मनोज ड्रायव्हर असतो.
आज कोण होता आपल्या गाडी driver? आज ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर होतं आंबेशिवचं. कशी गाडी हाकलली आज? आता कंटिन्यू तर 9वा गुलाल आंबेशिवच्या कुणालमध्ये, 8 गुलाल आतिश पाटीलच्या सुंदरमध्ये त्यांनी घेऊन दिले आम्हाला आणि आज ओममध्ये घेऊन दिला 9वा गुलाल. दादा आता आपण बघतो आता मुंबईमध्ये आहे ना नक्कीच चर्चेत असणारे असं टॉपचे देखील नंदी असतात. आज जी गाडी समोरची अपोजिट गाडी होती ती देखील चांगली होती, कारण का एक घरची गाडी म्हणजे ती देखील चर्चेत असणारी होती. कधीतरी उद्या सकाळ आपल्याला पैऱ्यामध्ये बघायला भेटेल कधी. नक्कीच तामोटेची गाडी 1 नंबरची गाडी आहे, घरचा जुगामध्ये 1 नंबरची गाडी आहे. त्याशी मथुरबरोबर खेळली ती, मथुर आणि रायफलबरोबर खेळले. आज आम्ही त्यांच्याशी खेळलो, आपलाही विजयी झाला आणि ती गाडी नक्कीच चांगली आहे, टॉपचीच गाडी आहे घरच्या जुग्यामध्ये. आणि कधी उद्या सकाळ ते मागितलं पाहिजे तर आम्ही नक्की देणार त्यांना आम्ही. दादा या क्षेत्रामध्ये आहे ना आज आपल्याला टिकवायचं आहे आणि याच्यामध्ये विरोध न करता आपल्याला जसं आपुलकीचा संबंध कसं वाढवता येतील काय सांगणार त्याबद्दल? बघा याच्यासाठी सर्व मित्रपरिवारांचा आम्ही ऐकतो आणि सर्व आमच्या पोरांचं ऐकतो. जे काय आमचे मित्रपरिवार आहेत ते सांगतात की दादाला बैल देतात, आम्ही त्यांचा मान ठेवून आम्ही नक्की त्यांना बैल देतो. 100% दादा आपल्याला आपला नंदी असाच गुलालात ठेवील आणि पुढच्या वाटचालीस आपल्या शुभेच्छा असतील दादा. धन्यवाद.